ऑल सेट. ए तू पण कर रे. कर. ओके 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 कर ना. ए काय कर ना काय कॅमेरा येतो तुझे केस नाही ते कळलं ना. मी बोलतो त्याच्यासोबत. कानाखाली पेटवेन नीट उभा ना. अरे यार 5 वर्ष मरमर करतोय प्रोड्युसर मिळावा म्हणून कुठे प्रोड्युसर मिळाला यार. हे बघ सांगतो फिल्म अशी करणार ना डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड. बेबी मला सांग माझे बाबा कोण आहेत? तुझ्या आईला माहिती ना मला कसं माहिती. नाही काही म्हणजे या फिल्म मध्ये माझे बाबा कोण? हो हो आपल्या फिल्म मध्ये हा रोहित चव्हाण. रोहित. कम ऑन बेबी कोणतरी असा फेमस फेस घ्यायचा ना. तू फेमस आहेस. हा अरे Baby. फायनान्सर आहेत यार. आमचे जोकिंग आपले फायनान्सर आहेत ते. काय माहिती त्यांची लहानपणापासून इच्छा होती की हा. फिल्म मध्ये छोटा तरी रोल मिळावा. Okay. मी म्हटलं सर तुम्ही फायनान्स करताना हा रोल तुम्हाला दिला. दिला. सुपर छोटासा रोल आहे काय प्रॉब्लेम नाही. आय नो ते करतील करतील चांगलं करतील. आणि बेबी आ? तू डिरेक्टर आहे म्हटल्यावर विषयच कट ना. ए क्या फालतूगिरी करताय रे. कोणाला बोलतो रे. इधर क्या फालतूगिरी करू काय तू. कोणाला बोलतोस तू. एक मिनिट क्या नाम पास है. अरे बेबी का मुंडी घुमा बेबी का. कोणाला समजा, बोलतोस? एक मिनिट ए घुमा. मला काय बोलतोस तू. मला काय बोलतोस मी डिरेक्टर आहे. तिथे कोण आहे कुत्रा नाही तिकडे. कोण आहे तिकडे. लाईट मला इकडे तिकडे तिकडे कोण आहे. मला मूर्ख समजतोस तू. काम कर रहा है मेरा मैं. स्पॉट दादा हा, बघ. प्लीज पाणी घेऊन या. कसला आणू गार आणू शीतल आणू थंड आणू उबाळ आणू Chill जरा water, I बस. just want chill. आणू सॉरी सॉरी सर वेडी आहेस का तू. रोहित चव्हाण यांना पाणी आणायला सांगतेस. अरे आपले प्रोड्युसर आहेत ते फायनान्सर. सर या ना प्लीज बसा सर सर तुम्ही बसा प्लीज. I'm really sorry. रोहित सर, I'm sorry. Baby. इकडे काय बेबी. असू द्या जाऊ द्या सर, मला वरती काय तवा ती सर वरती बसा ना सर. वेगळे ती कटाळ येतो वर बसून. हे कसं आपलं पाणी सोडायचं उसाला निवांत बसायचं बांधाव हे बरं वाटतं मोकळं चाकलं. अरे तिचा काय दोष हो बिचारीचा. आपलं तोंडच असलं आहे तर काय करायचं. तोंडच म्हणणार. नाही नाही बरोबर आहे सर. बरं सगळं आता मी रेडी आहे आता पूर्ण रेडी आहे. रेडी मला जमल का हो. जमेल सर. डोंट तुम्ही उभे राहा प्लीज. हा तुम्हाला जमेल सर. काळजी करू नका. मी सगळं करून घेतो तुमच्याकडून. काही काळजी करू नका सर. हा बरं, बरं, काय काय करायचं काय काय मला सांगा. काही नाही सर काही नाही. हे बघा तुम्ही अशा उभ्या आहात. हा? तुमचा डायलॉग झाला की ती तुमच्या पाया पडेल. हा, एक सेकंड सीन मध्ये आता गरज नाहीये. ती ठीक आहे पाया पडेल आणि मग ती म्हणेल ठीक आहे बाबा येते मी. एवढा शॉर्ट आहे सर. पहिलंच पिक्चर आहे माझं. तुम्ही म्हणाल तसं तयार आहे मी. सर इथे 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 येऊ का? इथे शॉर्ट इथे हा. हा हे बघा इथे उभं राहायचंय. इथे कॅमेरा लागलेला आहे आणि वाक्य तुम्हाला सांगतो शांतपणे त्याचा टोन लक्षात चालतंय. घ्या. सिम्पल वाक्य आहे आणि वन शॉट करतोय आपण. हा वन शॉट म्हणजे म्हणजे एकदा सुरू झालं की संपवायचा कारण सण जाईल आपल्याला वेळ नाही कटिंगला. हा म्हणजे एका राख्यात सगळं. हा 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 चालतंय चालतंय. वाक्य असं आहे सर. हा पोरी पोरी पोरी. नाही, एवढंच आहे ना, मग सुरुवात याच्या करूया. याच्या पुढे आहे वाक्य. हे सुरुवात आहे. हा? पोरी हा. मुलगी म्हणजे बंदराला लागलेली होडी असते पोरी. हा तिला तिचा नावाडी भेटला की ती बंदराला सोडते. पण तो नावाडी चांगला नसेल तर मात्र ते गलबत पाण्यात बुडाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तू तुझा नावाडी नीट निवड पोरी. नीट निवड. फर्स्ट क्लास आहे. पटकन ती पाय पडणार तुम्ही ठीक आहे बाबा निघाली. ओके येस. हा काय काय सर लवकर बोला सर. ह्यातलं माझं वाक्य कुठलं. सर सर कसं आहे माहिती सिम्पल आहे सर. काही टेन्शन घेऊ नका मी आहे ना सर. तुम्ही मुलगी म्हणजे बंदराला लागली होडी असते एवढं म्हणा सर. सण चाललाय सर. पटकन सर म्हणूया सर. हो हा त्याला म्हणणार नाही त्याला काय. हा एक काम करा तुम्ही एकदा हे वाचून घ्या. एकदा बसा बसा ना सर. बसा ना एकदा वाचून घ्या ना जो सर. कटाळ येतो ते. नाही बसा एकदा सर. एकदा वाचून घ्या सर. सर बसा ना. हा एकदा वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा 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 तो लाईटिंग ठेवा. सण चाललाय लक्षात ठेवून फालतूगिरी करू नको मध्ये मध्ये. मुलगी म्हणजे लगी नाही सर. मुलगी हा एकच शब्द आहे सर. मुलगी हा एकच शब्द आहे सर. झाला पिक्चर झाला. कानफडा पुढे लक्षात ठेव. सीन झाला पाहिजे सण चाललाय. बसंत बसंत नवीन आहे का येऊ पण. अरे सर तू पण नवीन आहेस. तू वाचा ना सर. एकदा वाचा ना पटकन. खूप सण चाललाय. मुलगी नाही का मुलगी. हा मुलगी हा. मुलगी म्हणजे बापाच्या बंदराला लागलेली होडी असते
पोरी ह्या होडीला तिचा ना वाडी भेटला नावाडी नाही सर, नावाडी एकच शब्द आहे सर. बोललो तो नावाडी सर. हा? नावाडी भेटला की ती बंदराला सोडते. हा. पण हा नावाडी जर गल्ला नसेल तर गल्ला कसा असेल? चांगला एकच शब्द आहे सर. हा सगळीकडे ऐकतो आपण चांगला, हा चांगला, तो चांगला, हा चांगला शब्द आहे ना सर. चांगला नसेल तर हा. मात्र हे गलबत पाण्यात बुडल्याशिवाय डल्ल्याने बुडल्याशिवाय. डल्ल्या म्हणतो डल्ल्या डल्ल्या. ह्यानेच मार ना तुला आता, ह्यानेच मारेन. हा हा सर. बुडल्याशिवाय हा. राहत नाही. हा करेक्ट. तू तुझा नावाडी नीट निवड पोरी, हा. नीट निवड हा. आणि रसिका पाया नाही नाही पडेल ते कॅमेरा. ते पुढचं बोलायची गरज नाही. पाठ झालंय नाही आता नाही माझ्या. आता नाही ते पुढचं नाही, फक्त नीट निवड इथपर्यंत फक्त बोलायचं. हा कंसातलं काही बोलू नका. ओके सर करूया. हा? या ना सर, या ना please. या इथं उभं राहायचं का? हा इथं उभं राहायचं. शॉर्ट इकडे. हा ती येते. ओके. हा सगळे ready? बेबी हा हा काय आता काय झालं ना, आता किती पाय पडतेस? बेबी आता जेन्युअनली पाय पडते, सीन सुरू हा होतो sorry. ना. हा रेडी ओके. या. रोल रोलिंग. आई गं! काय 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 झालं काय झालं काय झालं? आ, ते केवढ्यांना वरडतंय नाही ते. नाही, एक second. अरे कशाला ओरडतेस? घाबरतात ना ते. नाही नाही त्याला वरडू नका नाही म्हणावं. नाही, नाही, ओरडू नका, घाबरतात ते. जीव घाबऱ्या गुबरा होतोय माझा. सॉरी ओके ओके. रोल रोलिंग. ऍक्शन. मुली हा मुली नाही सर, मुलगी शब्द आहे, मुलगी. मुलगी तीच म्हणलं मुली कसं असेल. ते मला सांगू नका, ते वाक्य बोला सर. सण चाललाय सर. हा झाला विचार. हा हा सर. मुलगी म्हणजे बंदराची मुलगी असते, कळलं होडी. कट 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 अहो ऐका सर इकडे. सर कसं आहे माहिती आहे बघा सर सीन असा आहे की बंदर आणि मुलगी, तुम्ही असं शब्द फिरवू नका. बंदराची मुलगी कसे असेल, ऐकताना ती माकडाची मुलगी असं वाटतं की नाही सर? आणि हिच्यामध्ये मला एक सांगा, इकडे 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 मला सांगा, हिच्यामध्ये होडीसारखं काही दिसतंय का? वरून खालून ती मूर्ती आहे का? बेबी अगं मी जोक केला ना, तू कशाला नाटकं करते? हो दे ना सीन. सर ऐका ना, मी काय म्हणते सिम्पल वाक्य पुन्हा एकदा ऐकू का? सॉरी पुन्हा एकदा ऐकू का? परत हा, एकदा please. एकदा. सोपं आहे, होऊन जाईल. सण चाललाय सर. वाक्य असं एकदा, आहे, एकदा. मुलगी म्हणजे बंदराला लागलेली होडी असते पोरी. बरोबर आहे की मग. नाही, माझं बरोबर आहे, पण तुम्ही बरोबर बोलत नाहीये. हा हा होडी असते, हा. तिला तिचा नावाडी भेटला की ती बंदराला सोडते. हा. तेव्हा तुझा नावाडी तू नीट निवड. हा जर नावाडी चुकला हा. तर ते गलबत बुडल्याशिवाय राहत नाही. हा. तेव्हा तुझा नावाडी तू नीट निवड. हा हा. चल, पटकन होऊन जाईल. हा नाही, वाक्य बोला, वाक्य. हा? चल, ओके. सर सण चाललाय, पटकन हो, one shot. लगेच. हा हा रोल रोलिंग. अयो अरे कसं काय झालं? नको रडू. नको रडू. सर, त्याला म्हणा. अरे जिप्रिया, अरे सण चाललाय, तू मरत का नाहीस? अरे सीन होऊ दे ना माझा. सर, ती चुकलं सवयमुळे. अरे सवय मरू दे, सवय आहे तू. बेबी आय वॉन्ट ज्यूस. याच्या घशात होता ज्यूस एकदाच काय तो. अगं स्टार्ट होऊ दे ना, मग सगळं ज्यूस देतो ना. नाही ज्यूस आला, मी पिला तो चांगला नव्हता, मला वेगळा ज्यूस हवाय. हा मागवतो हा सीन झालं की मागवतो. Okay. प्लीज मला पण ब्रेड लागेल. हा लावतो, सगळं करतो मी आता. गप बसा. सर ऐका ना, सर रेडी सर. पटकन सर, सण चाललाय सर. रोल रोलिंग. नाही पहिले का तू मजा येईना की. रोलिंग. अरे ऐका ना सर, तो बोला ना पण. ऐका ना सर, असं कर नका सर. मी बोललो ना नाही आवाजात. तुम्ही सावकाश आहे ना, पटकन सण चाललाय सर. प्लीज ऐकून घ्या ना सर लवकर प्लीज. हा पण ठीक. रोल ऍक्शन. मुलगी म्हणजे बापाच्या बंदराला लागलेली होडी असते. होडीला नाडीवाला भेटला की बंदराला मारते. सर नाडीवाला नाही हो, नावाडी वेगळा, नाडीवाला वेगळा. काय संबंध आहे का? साधं सोपं वाक्य. हा, एकदा बोलाल तुम्ही? बोलाल? पहिलं वाक्य तरी बोला नीट ना. त्याला काय येतं? हा बोला एकदा. जा बेबी जर का हा नीट डायलॉग बोला नाही तर मी पाया पडणार नाही. चालेल तेवढं तरी बोल. नवीन आहे काय तू? नवीन आहे हा ते रोल रोलिंग. ऍक्शन. झालं ना. झालंय आता, झालंय लवकर. मुलगी म्हणजे कटावड्याची होडी असते.
बंदरात बोट बुडते बुडबुड घागरी अरे बुडबुड घागरी. तुझ्या आईचा गो अरे काय फालतूगिरी चाललीये एक साधं वाक्य येत नाही तुला सण झाला इकडे आईचा घो तुझ्या साधं वाक्य बोलता येत नाही बुडबुड घागरी काय बुडबुड घागरी अरे साधं वाक्य अरे कोणी बोल हे काय वाक्य काय रे मुलगी म्हणजे बापाच्या बंधनाला लागलेली होडी असते. यांना पण पाठ झालंय काय रे वाक्य काय मुलगी म्हणजे- पाठ झालं ह्याला पण पाठ झालेलं आहे सगळ्यांना पाठ झालं तुमच्या पाया पडतो सण चाललं सर नाही जमत आहे ना डायलॉग्स मग मीच बोलू का बेस्ट बेस्ट इकडे 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 आता ऐका मी काय म्हणतो मॅडम तुम्ही इकडे राहा ती तुमची सगळी वाक्य बोलेल तुम्ही फक्त ठीक आहे एवढंच म्हणा त्याच्या अरे आधी सांगितलं असतं तर आतापर्यंत शूटिंग संपलं असतं. काय चुकलं माझं? पोरगी हुशार आहे. हा बघा सर आता कुठल्याही क्षणी सण जाईल तुम्ही प्लीज एवढंच फक्त वाक्य हा? आता चुकू नका बरं का नाही तर ए, सण ए, जाईल. ए, सांगितलं त्याला मी, सांगितलं हा रोल रोलिंग ऍक्शन मुलगी म्हणजे बापाच्या बंधनाला लागलेली होडी असते या होडीला जर तिचा नावाडी सापडला तर ती बंदर सोडून निघून जाते पण हा नावाडी सारखा वाईट असेल तर मग ते गलबत पाण्यात बुडाल्याशिवाय राहत नाही म्हणून नावाडी मी नीट निवडेन नीट निवडलाय मी नावाडी नावाडी नीट निवडणारे मी ठीक आहे बाबा. अरे कशाला मारायला गेला स्टार्ट झालेला तू अहो, आता माझा रोल त्यांनी केला म्हटलं त्यांचा रोल मला करायला नको का? बॅकअप वा 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 जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी खूप भारी झाला परफॉर्मन्स प्रसाद तुम्हाला कसा वाटला मला कार्यक्रमाचं नाव बदलावंसं वाटतंय महाराष्ट्रातल्या वेड्यांची हास्य जत्रा म्हणजे तो वेडेपणाचा कहर होता हे स्किट म्हणजे आणि काय एनर्जी आहे तुमच्या सगळ्यांची आणि काय टायमिंग कमाल कमाल म्हणजे माझ्याकडे खरोखर शब्द नाहीत आणि या स्किटचा स्पीड जर कमी झाला असता ना त्यातली मजा निघून गेली असती आणि त्या स्पीडसाठी ती भयानक एनर्जी अत्यावश्यक होती आणि ती तुम्ही करेक्ट सगळ्यांनी पुरवलीत त्याच्याबद्दल तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे. सई मी असं म्हणेन की हॅवॉक परफॉर्मन्स होता आणि मला म्हणजे रोहित तुमचं पात्र आलं आणि म्हणजे ते एक स्टोरी घेऊनच आलं होतं त्याच्याबरोबर आणि ट्रस्ट मी अशी लोक आपल्याला दिसतात की नाही आणि म्हणजे ती सिच्युएशनच इतकी फनी असते ते बेचारे भोळे असतात त्यांना काही माहीत नसतं आणि ते त्यांच्या परीने तिथे फिट होण्याचा प्रयत्न ते सगळं इतकं तू छान फारच सुंदर फुलवलंस अंशू आणि तुझा जो एक मला असं वाटतं की प्रसाद म्हणाला की एक स्पीड पाहिजे होता तो स्पीड तुझ्या असण्याने किंवा तुझ्या एकंदर काय म्हणूया प्रेझेन्सनी तो आला आणि गौऱ्या प्रत्येक स्किटमध्ये येऊन भाव खाऊन जाणं काही गरजेचं नाही आहे म्हणजे असा काही नियम नाही आहे रसिका फार सुंदर म्हणजे अप्रतिम पात्र तुम्ही सगळ्यांनी रंगवलीत आणि हॅवॉक म्हणजे डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो थँक्यू सो मच मजा आली थँक्यू सो मच थँक्यू विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा मंडळी आता तुमच्या समोर येणार आहे अशी जोडी जिच्या मॅडनेसचा चस्का अख्ख्या महाराष्ट्राला लागलाय वेडेपणाचा कहर करत समोरच्याला लोटपोट हसवण्यात तरबेज असलेले हे महारथी अवघ्या महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर झालेले आहेत असे हे हास्य महारथी आज इथे या मंचावर काय धुमाकूळ घालतात ते बघूया जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आवडता कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुम्हाला तर कल्पनाच आहे आपल्या या मंचावर आपण विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आपण त्यांची ओळख करून घेतो त्यांना आपण जाणून घेतो तर त्या परंपरेला अनुसरून आज आपल्याकडे येणार आहेत प्रभावी व्यक्तिमत्व प्रशिक्षक जकातदार मॅडम एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे जकातदार मॅडमसाठी या या या
अरे बापरे, जकात दार येणार होतं, हे किल्ल्याचं दार आलंय. एक्सक्यूज मी, नाही काय म्हणाला नाही 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 नाही. एक सेकंड, आपण नाव बदलूया तुमचं. आडनाव सावंत ठेवूया. सावंतवरून चांगला पण सुचलंय. याच्या पुढे ह्यांचं आडनाव फालतू पंच साठी स्किट सुरू झाल्यानंतर मी माझं आडनाव बदलू. ऍक्च्युली पण चांगला होता, ऐका पाहिजे तर. सावंत, तुमचा नवरा केळी खातो बा अवन टूक टूक. चांगला होता. बालनाट्याच्या ऑडिशनला सुद्धा रिजेक्ट होईल पंच. या बसा बसा बसा. आपल्या छोटेखानी कार्यक्रमात मोठेखानी अशा सेलिब्रिटी इकडे आलेले आहेत. मला सांगा नीलकंठ ताई, आज नीलकंठ असं नाव नाहीये माझं नाव नीलांबरी असं आहे. हा नीलांबरी 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 ताई, आज तुम्ही या देशाच्या आघाडीच्या अशा हे काय आहे? सॉरी, आघाडीच्या म्हटल्यावर एकदम आवाज आला तो. आघाडीच्या असं मला म्हणायचं होतं. तर रसिको, आज ह्या आघाडीच्या अशा प्रशिक्षक आहेत ज्या लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतात. आणि नुकताच यांना स्वतःकडे बघ जरा हा पुरस्कार मिळालेला आहे. तर याबद्दल एक मिनिट, तुम्ही चुकताय, क्षमस्व. स्वतःकडे बघ जरा असं नाव नाहीये त्या पुरस्काराचं. मग काय आहे ते? त्या पुरस्काराचं नाव आहे स्वर्गीय तावडे स्मरणार्थ गजरा पुरस्कार. अच्छा, ते स्वर्गीय तावडेस माझं स्वतःकडे बघ जरा असं माझं झालं ते. सॉरी. खूप मोठा फंबल आहे हा. नाही नाही, ठरवून केलेला आहे तो. तर नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी तुमची वाटचाल आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? इकडची गाडी तिकडे न करता शाणी दमलेली आहे. काय शानी एकदम. एक मिनिट, मी दमलेली वगैरे काही नाही. मी निश्वास टाकला, माझा पल्ला खूप मोठा आहे ना. तो पल्ला गाठायला मला खूप त्रास झालाय. ओ माय गॉड, एकदा जोरात पल्ला आणि मल्ल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या. अतिशय सुंदर आहे. हा, तर त्याबद्दल मी सांगते. कसं आहे ना, सोफा ते स्किट ते सोफा, असा सोपा प्रवास नाहीये माझा. कळलं का? एक वेगळा प्रवास झालाय. मला अजून आठवतं, म्हणजे आज जरी देशात मी नामवंत प्रभावी व्यक्तिमत्व प्रशिक्षक म्हणून ओळखले गेले तरी सुद्धा यामागे ना, हसताय कशी, जनरल स्माइलिंग. प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर यामागे ना माझे अपार कष्ट आहे, मेहनत आहे, म्हणून इथपर्यंत पोहोचले. मला अजून आठवतं, म्हणजे रसिको, म्हणजे लहानपणी वर्ग मी फार अल्लड होते. म्हणजे अजून मला आठवतं, माझे बाबा, म्हणजे मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा बाबा म्हणायचं, अरे बापरे केवढी मस्ती करते, काय व्हायचं हिचं. आणि तुम्ही झाल्यावर बाबा म्हणालात, अरे काय झालं हिचं. तुम्ही ना जरा भान ठेवून बोला. हा, जरा भान ठेवून बोला. तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला लक्षात येत आहे ना? जेन्युइनली आहे. नामवंत प्रशिक्षक मी. आय सिन्सिअरली अपोलोटाइज. नाही, सिन्सिअरली अपोलो हे. प्लीज. तर मी आज इथपर्यंत पोहोचले, अथक परिश्रमाने पोहोचलेली आहे. म्हणजे काय झालं, ऍक्च्युली मी लहानपणी ना खूप अशी नर्वस होते. म्हणजे आय वॉज व्हेरी, म्हणजे कोणी अनोळखी व्यक्ती माझ्या समोर आलं ना मंडळी, तर मला बोलता यायचं नाही. अबोल होते अशी. माझ्या मनात एक कॉम्प्लेक्स होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर, एका वयात आल्यानंतर, आपण जेव्हा वाचनाला लागतो तेव्हा मी इफेक्टिव्ह बॉडी लँग्वेज असा एक लेख वाचला आणि अक्षरशः मी वेडी झाले. मग ट्रीटमेंट कुठल्या हॉस्पिटलमध्ये केली तुम्ही? वेडी. तुमचा ना गैरसमज होतोय. वेडी अशी वेडी नाही. वेडी म्हणजे कसं की आपण एखाद्या विचाराने प्रेरित होतो ना. Oh my God. म्हणजे भारावून गेल्यासारखं होतं ना. Yes. तशा प्रकारे मी वेडी झाले, मी प्रेरित झाले आणि माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, या जगामध्ये करोडो तरुण आहे ज्यांच्यात न्यूनगंड भरलेला आहे. मलाही झाला होता एकदा. इथे एवढा मोठा गोळा आलेला, जबरदस्त त्रास होतो. तो गालगुंड. गालाला जो येतो ना, तो गालगुंड. अच्छा, गालाला येतो तो गालगुंड. मग न्यूनगंड कुठे येतो? न्यून नावाचा अवयव आहे आपला कुठला? एक मिनिट, न्यून नावाचा कुठचा अवयव नाहीये. न्यून म्हणजे कमतरता. कळलं का? ती कमतरता तुमच्यात ओतप्रत भरलेली आहे. कळलं का? त्याच्यामुळे ना नशिबात अपयश आहे कायम. तर मग मला लक्षात आलं की अशा लोकांना आपण चॅनलाइज केलं पाहिजे आणि ते काम मी आजवर करते आहे. नाही, खरंच खूप उत्तम असं काम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या ह्या पाहुण्यांसाठी. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, नीले नीले अंबर पर ताई, चांद जब आए प्यारा बरसा है, ऐसा कोई साथी हो? नाही. माझं नाव ना एवढंच आहे, नीलांबरी. मग मी काय म्हटलं? निले निले अंबर पर ताई वगैरे. ओ माय गॉड. अरे बाबा. त्याच्याही पुढे थांबला नाही. अख्खं गाणं तुम्ही बोललात, मुद्दामून करता का? अरे नाही, मुद्दामून नाही, ते चुकून झालं. निले निले अंबर पण आपोआप गाणं बाहेर पडलं.
सॉरी ते काय निलांबरी आणि निलांबरी म्हणा मला निलांबरी हं? हो, हो, नाही मुळात नाही घेतलं माझं नाव ना तरी चालेल हा तुम्ही आपलं साधं मॅम म्हणा Sorry. प्लीज कॉल मी जस्ट मॅम हे माझं का होतंय मला काही कळत नाही हो म्हणजे हे 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 माझं का होतं हे सगळं मला सांगा ना. हे स्किटच्या बाहेरचं जग जरा अनुभव म्हणजे कळेल 5 मिनिटं देता बघून येऊ. का बस? 5 मिनिटात जग फिरणारेच मेल्या नॉनसेन्स अवघड असतं जग कळलं का सोपं नाहीये नाही हे खरं आहे मात्र तुमचं अवघड असतं जग मला नाही कोऑपरेट करत. आजपर्यंत फार वाईट अशी वागणूक दिली आहे जगाने मला. मी खरं सांगतो तुम्हाला मनासारखं काहीच होत नाही हो. पार्टनर सुद्धा माजोरडी आहे काय करणार. नाही नाही हे माझी जी लाईफ पार्टनर आहे बायको 1 नंबरची माजोरडी आहे हो. कसं संसार करतोय माझं मला माहिती आहे हो. इच्छा असून काही होत नाही हो. तुम्हाला सांगतो इच्छा मरतात माझ्या. आता यावर्षी ऑलिम्पिकचं मेडल कुठे मिळालं मला. ओ ओ ओ ओ सॉरी हार्ड लक तुम्ही कशात भाग घेतला होता भाग नव्हता घेतला पण मिळायला पाहिजे ना. इच्छा आहे म्हटलं. ऑलिम्पिक मध्ये भाग न घेता मेडल कसं मिळेल काही नियम असतात ना स्पर्धेचे नाही पण एखाद वेळेला मिळायला काय हरकत आहे. अपवाद असतात नियमांना. आणि हे पहिलं वर्ष नाही 5वं वर्ष आहे. गेली 5 वर्ष मला ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळालेलं नाही. साला सांगणार कुणाला सांगा ना. चल आपलं तोंड दिसतं बोललं तर. पण हे ए वेड्या माणसा कसं असतं ना ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत ना आधी भाग घ्यावा लागतो ते मेहनत करावी लागते मग जिंकावी लागते स्पर्धा मग मेडल आपल्या गळ्यात पडतं कळलं का हरकत नाही आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मला सांगा निळू भाऊ निळू आज भाऊ कुठला आला निळू भाऊ कुठला एक बाई दिसली बाई इथे बाई आहे ना इथे अरे, बसलेली sorry, समोर sorry. निळू भाऊ कुठे भाऊ आणि बाई येतात काय फरक आहे का बाई निळं काय निळं काय निलांबरी इकडे बघा निलांबरी नाव आहे माझं निलांबरी प्रिसाइसली बोला निलांबरी माझी चक्री मारतोय मी. मला सांगा नील आर्मस्ट्रॉंग बाई. अरे, ऐक. मी मुद्दामून करता का? नाही हे चुकून झालेलं आहे. निलांबरी फायनल झालेलं आता. निलांबरी बाई हे मला माझा हा प्रॉब्लेम का होतो मला सांगा. माझा हा का होतो प्रॉब्लेम. नावांच्या बाबतीत घोळ होतो नशीब असं हे काय आहे सगळं काय हे घडतंय माझ्या बाबतीत. हे सगळं का होतंय माहितीये का आत्मविश्वास नाहीये कळलं का हे न्यूनगंड तुमच्यात भरलाय तो बाहेर काढायला हवा लक्षात घ्या मला मान्य आहे बघा सगळ्या लोकांमध्ये मंडळी न्यूनगंड हा असतोच म्हणजे तो बाहेर काढूनच त्याच्यावर काम करून जेव्हा आपण जग जिंकतो ना तेव्हा तो माणूस यशस्वी होतो. पण माझ्यात न्यूनगंड दिसतोय. नाही आहे खूप आहे. हा आता तुमचा चेहरा बघा चेहरा बघायचा. हे काय करतोय अरे यार चेहरा पटकन जातोय. अरे स्वतःला चेहरा असा कधी बघता येईल का असा बघता येतो असा करून बाऊल सगळं काय करताय तुम्ही स्वतःचा चेहरा बघा. नाही आपण असं म्हणतो ना हे बघा ते बघा असं उदाहरण देतो ना तसा तुम्ही तुमचा चेहरा बघा लक्षात घ्या तुमचे डोळे उभं राहा बघा मंडळी यांचे डोळे बघा किती निस्तेज आहेत एकदम लाचारी दिसते लाचारी दिसते. अरे बरं गॉगल घालायला पाहिजे आता बाहेर पडायला लागली लाचारी. ते म्हणजे हे कपाळ भव्य आहे पण अरे हे तर काहीच नाही 3 वर्षापूर्वी केवढं भव्य होतं. डोकं दुखायचं ना इथे बाम लावायचो मी इथे. भाऊ बी जसं माझी बहीण होती ना इथून टिळा लावायला सुरुवात करायची इथपर्यंत असं. प्रॉब्लेम व्हायचा हे असं का होतं ही झाली सगळी फालतूगिरी करून झाली पण ही एकदा काही ती फालतूगिरी ओका आणि मोकळे व्हा तुम्ही मोकळे आणि मीही मोकळे ही फालतूगिरी मलाच का सुचते पण ते सुचते याचं कारण तेच आहे आत्मविश्वास न्यूनगंड स्वतःबद्दलची कमतरता मनात आहे ती आपणच धडधडीत बोलून दाखवायची म्हणजे लोक बोलायला नकोत कळलं का तर ती न्यूनगंड आहे तुमच्यातला तो बाजूला काढायला हवा. प्रत्येक माणसामध्ये न्यूनगंड असतो मंडळी लक्षात घ्या त्याच्या परे जाऊन जो स्वतःवर काम करतो ना आणि जग जिंकतो तो खरा माणूस यशस्वी होतो कळलं का. माईक टायसन यशस्वी का झाला त्याच्याकडे स्वतःचे माईक असतील. आपल्याकडे आपण प्रोड्युसरचे माईक वापरतो ना तरी नशीब आता असे आले. पूर्वी बनियनला भोकं पडायचे ते बांधायचे ना हे मग भोकं मोजून किती एपिसोड झाले मोजायचे किती झाले 700. प्रॉब्लेम आहे माईक म्हणजे तसली माईक नाही हो माईक टायसन जगविख्यात बॉक्सर होता माहितीये का काही नाही मला खरंच अरे नाही. देवा माईक टायसन नाही. बरं नेपोलियन हा माहिती आहे नेपोलियन आमच्या बाजूलाच आहे गोंडस फिल्म मस्त अरे तो पामेरियन रे तो पामेरियन कुत्रा आहे आय एम टॉकिंग अबाउट नेपोलियन बोनापार्ट हा सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बोनापार्ट सर्टिफिकेट आहे बोनापार्ट माहिती रे तुम्हाला बोनापार्ट बरं ते मुर्दे. हा आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघा पगली प्यार हो जाएगा मुझे. काय
मला तुमच्यावर प्रेम होईल. डोळ्यात जादू आहे तुमच्या. गप्प बसा हो, काहीच जमत नाही तुम्हाला. वेडे पण आहे नुसतं. मंडळी हे सगळं विसरा. आपण हस्तांदोलन कसं करायचं शिकूया. ठीक आहे, मला माहिती आहे हस्तांदोलन कसं करतात. हस्तांदोलन माहिती आहे मला. करा. जूझ भी हमारी मांगे पूरे करो वरना कुर्सी खाली करो. जूझ भी हे काय आहे. हस्त आंदोलन केलेलं आहे मी. किती ऑब्विस विनोद आहे हा यार. असं नाही, हस्तांदोलन म्हणजे सेकंड करा. कमॉन सेकंड करा. असं काय पैजामा छाप चांगलं करा ना. छान स्ट्रॉंग ताकद. एवढं जोरात नाही हो, प्रेमानं, जरा प्रेमानं करा. छान सेकंड प्रेमानं करा. अरे आता प्रेमाने बोला, मला किती काय कन्फ्युज करता करताय. तुम्ही. काहीच कसं जमत नाही तुम्हाला. नॉनसेन्स. मला 2 दिवस द्या, मी मेहनत करतो. मी गप्प 2 बसा. ते काय हास्य जत्रेचं तालीम आहे. 1 दिवसात आलं लगेच दुसऱ्या दिवशी. तिकडे तरी करता का तुम्ही. काय काय? वेडेपणा काहीतरी. मंडळी हे सगळं जाऊ द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. मी तुम्हाला सांगते कसं चालायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं 4 चौघात. ओके बघा, आता मी चालून दाखवते. ठीक आहे, इकडे बघा, माझ्याकडे बघा. असं अँगलनी बघतोय मी. मंडळी माझ्याकडे नीट बघा, मी चालून दाखवते. तर हे असं चालून दाखवायचं. मत कर ऐसा मत कर. ऐसा उसको बोलने का बोलो ऐसा करता है वो मत करो. हे बघा असं चालायचं साधारणतः. अरे Nonsense. उसको बोलो ना ऐसा मत करो करके. अरे ऐसा वो लोग को मत करो ऐसा. बोला वो सुनते हा, बघा असं चालून दाखवायचंय बघा. जमूर है चल के दिखाएगा. हा दिखाएगा. जमूर है सामने वाला को सैल्यूट करेगा. हा, करेगा. जमूर है कोलाटी उडी मारेगा. हा, मारेगा तुझ्या तराता. बहारदार ॲज युजल वेडेपणाचा कहर होता. सुपर्ब झाला ऍक्ट. सई तुला कसा वाटला. फारच कमाल. खूप मजा आली. हे म्हणजे हा तुमचा टॉक शो आम्हाला भयंकरच आवडतो आणि तो म्हणजे खूपच सुंदर. मला मजा आली. प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी जागा तशा आजही आल्या. त्या कुठून येतात सतत मला माहीत नाही, पण त्या आल्या आणि अमेझिंग. तुम्ही अनबीटेबल आहात आणि वी लव्ह यू. थँक्यू. प्रसाद एक मुद्दा माझ्या थोडा उशिरा लक्षात आला पण आला आहे महत्त्वाचं की महाराष्ट्राची हास्य जत्रा या आपल्या कार्यक्रमाने या मंचाने संपूर्ण महाराष्ट्रात आपले सगळे कलाकार तर खूप प्रसिद्ध लोकप्रिय झालेलेच आहेत. लोक वेड्यासारखं सगळ्यांवरती प्रेम करत आहेत. मला जास्त महत्त्वाचं हे वाटतं की फक्त या माणसांवरती लोक प्रेम न करता, जसं सई आत्ता म्हणाली तसं, की हा मुलाखतकार आणि पाहुणा किंवा वर्गणी मागणारा आणि खरातबाई किंवा अकबर बिरबल किंवा अशी जी प्रत्येक ते रामबडांग टांबडांग वगैरे ती प्रत्येकाचं अशी जी कॅरेक्टर्स आहे त्या कॅरेक्टर्सवर लोक प्रेम करायला लागलेत आणि याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसताय. समीर हे जॅकेट तुला खूप सूट होतं आहे आणि विशाखा तुझी कलमकारी साडी फार सुंदर दिसतेस. तू खूप सुंदर दिसतेस आणि तितकाच सुंदर आणि देखणा तुमचा परफॉर्मन्स सुद्धा होता. वाह. थँक्यू. थँक्यू सो मच मंडळी. थँक्यू. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी आता तुमच्या समोर असे 2 अवलिया येणार आहेत ज्यांच्या पंचसला असते फालतुगिरीची धार आणि ज्यांचा एकच वार करतो आपल्याला हसून हसून बेजार. कोकणातल्या हापूसला जसा मुंबईत चढा भाव असतो की नाही, तसेच हे दोघे सध्या विनोदाच्या प्रांतात भाव खाऊन जातात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रत्नागिरीच्या 2 रत्नांचं, अर्थात प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांचं.
नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बीवी का अकबरा. अरे देवा, आज तुम्ही मादक दिसताय. वयात आल्यासारखं वाटतंय, गाळावर खडी पडल्यासारखं वाटतंय. प्रसादजी, हे तुम्ही तुमच्या बाजूचीला सांगा. हे बाजूची, तू हे तुझ्या समोरचीला सांग. कारण तुमच्या दोघींबद्दलची भावना सेमच आहे माझ्या मनात. स्मशान शांतता आहे. शांततेवर ना ठेवलं, आज महाल शांत आहे, निवांत आहे. म्हणजे माझी अंधारातली चूक अजून उजेडात आलेली दिसत नाहीये. दादूस, दादूस, आजीची पुण्याईचा विजय असो. तू काय ट्रकवाला आहेस? आजीची पुण्याई हॉर्न ओके प्लीज. हा, सुरक्षित अंतर ठेवा. अरे ते जिल्हे इलाही आहे, जिल्हे इलाही. थाम के बैठो अपने दिलों को, आज ये तूफान धूम मचाने वाला है. अरे देवा, ये रेगिस्तान का बेफिक्र परिंदा अपने हुनर की बरसात करने वाला है. अरे बरसात जाताना पाणी विसरणारा तू, बरसात कसली कर्माची करतोस? हा? सलीम, दादूस, हा. 1 मिनिट दादूस. सरप्राईज. हे काय? प्राजक्ता. हे काय होतं? दादूस, शेर मारला तो फॉरवर्ड केला. बंद करा ही फालतूगिरी. सलीम, तुझी फालतूगिरी बंद कर. अरे तू मुद्द्याचा बोल रे, ही बाकीची वसाडेगिरी बंद कर. दादूस, याच्या आधी आपण कधी मुद्द्याचं बोललोय? पहिलं 1.5 पान मुद्दे शोधण्यातच जातो. दादूस, आज मी स्वतःला समाजाला वाहून घ्यायचं ठरवलं आहे. मेला समाजास. दादूस, मी माझं स्वतःचं एक वृत्तमानपत्र काढणार आहे. वृत्तमानपत्र. ते एक तर वर्तमानपत्र असतं किंवा ते वृत्तपत्र असतं. दादूस, बादली म्हटलं काय, बालदी म्हटलं काय, न्यायचं तर पाणीच आहे ना. तेच पाणी सकाळी नेता नेता मला जाणीव झाली. अच्छा, म्हणजे हल्ली तुम्ही त्याला जाणीव म्हणता. हे पहा दादूस, मी माझा स्वतःच वृत्तमानपत्र काढला आहे. अकबर नामा, अकबर से कबर तक. म्हणजे जवळ जवळ तू मला म्हसनवट्यात पोचवायची तयारी केली सलीम. काय करणार आहेस तू या वृत्तपत्राचं? हे वृत्तपत्र मी लोकांपर्यंत पोहोचवणार. सल्तनत ए डाळिंब. ते डाळिंबाचे दाणे काढून त्याच्यावर चोच मारीन वसाड्या. कळतय का? काळिंब फासतोय सगळं मुद्द्याचं काय ते बोल. दादूस, दादूस, हे पहा, वृत्तमानपत्रात मी तुमच्याबद्दल एक अग्रलेख लिहिला आहे. बघू. अरे देवा, हे काय आहे? अकबर 1 नंबरचा बाधा. दादूस, नीट वाचा. ते असं आहे, अकबर 1 नंबरचा बादशाह. हा, यातला श कुठे? श छापायचाच राहिला. श छापायचाच राहिला म्हणून ह्यांना काही श दिसत नाही. नामाकूल. दादूस, असे ओरडू नका. बादशाह होण्यासाठी आणि बादशाह म्हणावं अशी तुम्ही काय कामं केली आहेत? उलट जिला मी माझ्या प्रेमासाठी चुनली, त्या अनारकलीला तुम्ही भिंतीत चुनवली. म्हणून तू मला अग्रलेखाच्या माध्यमातून चुना लावतोय सलीम. नाही दादूस, नाही. या पेपरच्या 2ऱ्या पानावर मी तुमच्या मूर्ख कथा छापल्या. माझ्या मूर्ख कथा. हो दादूस,
तुम्ही एकदा बिरबलाला विचारलं होतं आपल्या राज्यात किती कावळे आहेत. आणि चतुर बिरबलाचं उत्तर ऐकून आम्ही खुश झालो होतो. दादूस, मुळात बिरबल चतुर नव्हता, मग? तुम्ही मूर्ख होता. तुमच्या मूर्खपणामुळे बिरबल चतुर बिरबल नावाने प्रसिद्ध झाला. नाही 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 नाही, टाळ्या वाजवू नका. एक मिनिट. हे सगळं खोट आहे. हवं तर तू बिरबलला विचार. त्याला काय विचारणार? काल रात्री आम्ही दोघं मुद्देसूद चर्चा करायला बसलेलो असताना त्यानेच मला हे सांगितलं आहे. म्हणून त्याच्या चातुर्य कथा मी तुमच्या मूर्ख कथा म्हणून छापणार. मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळे अधिकारी राजीनामा दिल्यानंतरच खरं का बोलतात? तो तानसेन आठवतोय ना? काय गोंडस पोरगा होता तो. कसला गायचा तो, गायचा आणि बरसात व्हायची. तो गायचा आणि हरणं यायची. तो गायचा आणि दिवे लागायचे. एक दिवस तो सुट्टीवर काय गेला आणि सगळे दिवे विझले आणि हा आला. एक नंबरचा तान्या. तान्याचं जाऊ दे, तू तान्यागिरी बंद कर. मला बघू दे पुढे काय आहे. हे काय केलंयस तू सलीम? अरे या पेपर मध्ये मला आवडेल अशी एक तरी बातमी छापलेस का तू? आहे ना दादूस, आहे. काय? अम्मी जानचं सदर अकबर माझा. अरे देवा, म्हणजे तुझ्या फालतूगिरीमध्ये ती पण सहभागी आहे तर? काय दिवे लावलेत तिने? कविता लिहिलीये, तुमच्या पहिल्या मननमिलनाची कविता. कोणता मनोज काय म्हणाला? तुमच्या पहिल्या मनोमिलनाची कविता. बर ऐकव, कानांचं धाडस वाढलेलं आहे. अकबर बोलला अम्मी जानला, तुझ्यासाठी हृदयात जागा फक्त 2 इंच. अम्मी जान बोलली अकबरला, पाहू ना तुम्ही कंच. इंच कंच यमकासाठी एवढी धावाधाव ही तुझ्या अम्मी जानने केली? बेशक. बेशक गवंडी. हॅलो हॅलो, ताजमहलचं बांधकाम ताबडतोब थांबवा. तू कोण रे? मी अकबर. तुझा काय संबंध? नाही काय, मला वाटलं रागाच्या भरात काहीही चालतं. सॉरी. वा वा वा. दादूस, या असल्या फुशारक्या त्या युद्धभूमीवर दाखवा. आणि त्याच्यासाठीच तुमच्या युद्धभूमीवरच्या कहाण्या मी मैदान जंग या सदराखाली छापणार आहे. तिथे काय केलंयस आता तू? आता झालेल्या युद्धाचा प्रसंग छापलाय. अरे देवा, आपल्याकडे 1500 सैनिक आणि 300 तोफा असताना आणि समोर शत्रूकडे 67 सैनिक आणि 7 नेलकटर असताना आपण हरलो होतो. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? लाज तुला वाटली पाहिजे सलीम. लढाई तुझ्यामुळे हरलो. आपल्या सगळ्या तोफा उलट्या लावल्या होत्यास तू. कळलं काय? हा? सगळे गोळे आपल्यावर आले. का तू तोफा उलट्या लावल्यास त्या सांग. दादूस, तेव्हा मी नुकताच कॅरम शिकलो होतो. त्याचं काय? रिबॉन्ड चांगला लागत होता. मला वाटलं गोळे आपल्या भिंतीवर आपटून त्यांच्याकडे जातील. अरे तुझ्या रिबॉनच्या नादात केवढा मोठा डबल ड्यू झाला माहितीये? हे काय आहे? कसली ही सद्र, कसले हे जोक्स आणि कसल्या त्या फालतू कविता. बातमी करतोय कशाला हा पेपर छापलास आणि यातल्या प्रत्येक पानावर तू माझं हँडसम चित्र का टाकलंयस? हँडसम चित्र. दादूस, जेव्हा मी तुमच्या प्रसार मंत्र्यांकडे हा पेपर छापण्यासाठी परमिशन काढायला गेलो होतो तेव्हा त्यांनीच आदेश दिले होते. काय? की राज्यात जे काही घडेल आणि जे काही छापलं जाईल त्याच्यात राजाचं नाव आणि राजाची प्रतिमा आली पाहिजे. पण दादूस, ज्या राजाला स्वतःच्या प्रतिमेबद्दल जेव्हा प्रेम वाटू लागतं एक ना एक दिवस त्या राजाचं प्रतिमा हनन होतच.
मार्केटिंग आणि चमकोगिरीमुळे लोकांना फसवता येतं, पण सत्य कधी लपत नाही दादोस. अरे पण नको बिन नको. आता तुमची प्रतिमा तुम्ही सांभाळा. आता मी लोकांसमोर खरा खुरा राजा आणणार. हा पेपर वाटून चाललो मी पेपर वाटायला. सलीम, मेंदू एकदम बरा थांब. सलीम!